छत्रपती संभाजीनगरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालय ह्या ठिकाणी ऑल इंडिया बंजारा टायगरचे संपादक श्री राठोड साहेब येत्या 45 दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत। तर आपण जाणून घेऊया की त्यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत। दादा, आपण ह्या ठिकाणी आता 45 दिवस झालेले, 44वा दिवस ह्या ठिकाणी चालू आहे। तर आपले प्रमुख मागण्या काय? बंजारा समाजाला एस-टीचे आरक्षण देण्यात यावे आणि जर एस-टीचे आरक्षण देण्यात शासनाला काही अडचणी भासत असतील तर त्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार एस-सी एस-टी समकक्ष तिसऱ्या सूचीची अंमलबजावणी करण्यात यावी किंवा त्यातही सध्या त्यांना जर काही अडचणी असतील तर महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाला ज्या पद्धतीने सवलती दिलेल्या आहेत त्या सवलती बंजारा समाजाला देण्यात याव्यात। तर आपण आता जिल्हाधिकाऱ्यासमोर उपोषणाला बसलेले आहेत। कार्यालयामधून कोणी अधिकारी, कोणी कर्मचारी या ठिकाणी आपल्याला भेटीस कोणी आलेत? कार्यालयातून गृह शाखेतले कर्मचारी येऊन ते पत्रव्यवहार करतात। शासनाच्या उपसचिवांना पत्रव्यवहार केलेले आहेत, पण शासनाकडनं त्या पत्राची सध्या कोणतीही दखल घेतलेली नाही किंवा आम्हाला एक लाईनीतही आणखीन रिप्लाय आलेला नाही। आता आपल्या प्रमुख मागण्या ज्या तुम्ही समोर मांडलेल्या आहेत, तर ते आपल्या प्रमुख मागण्या जर योग्यरित्या झाल्या नाही तर आपला पुढचा पाऊल काय असेल? आता ऑल इंडिया बंजारा टायगर्सतर्फे जे आम्ही छत्रपती संभाजीनगर कार्यालयासमोर जे उपोषण सुरू केलेलं आहे, तर या उपोषणातनं मागण्या मान्य करूनच घेणार आणि शासनाने जर आमच्या मागण्या मान्य करण्यास मुद्दाम जर टाळाटाळ केली तर त्याचे 2029मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत त्याचे परिणाम त्यांना निश्चित भोगावे लागतील, असा मी आपल्या माध्यमाद्वारे नम्रतेचे आवाहन करतो। नेमका आपला आरोप कोणावरती? आरोप म्हणजे माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी राज्याचे प्रमुख म्हणून त्यांनी ज्या पद्धतीने जबाबदारी पार पाडायला पाहिजे ती सध्या पाडताना दिसत नाही। कारण भाजपा हा पक्ष जन आंदोलनातूनच वाढलेला आहे, त्यामुळे लोकांच्या आंदोलनाची दखल घेणे हे भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना आणि सत्ताधाऱ्यांना विचार करण्याची बाब आहे की जन आंदोलनाची जर दखल घेतली असेल, महाराष्ट्र राज्यात बंजारा समाजाचे 57 मोर्चे निघाले, त्यानंतर वेगवेगळ्या समाज बांधवांनी आमरणं उपोषणे केली, त्याची दखल घेऊन 4 नोव्हेंबर 2025 रोजी सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे महाराष्ट्र राज्यातील भाजपासाठी काम करणारे तमाम बंजारा समाजाच्या साधू संतांना आणि भाजपाच्या फेवरमधल्या लोकांना तिथे मीटिंगला निमंत्रित करून जी आश्वासनं दिली त्या आश्वासनाची अंमलबजावणी करून महाराष्ट्रातील बंजारा समाजाला न्याय देण्याची अपेक्षा आहे। मात्र त्या अपेक्षेविरुद्धच आजपर्यंत घटना घडताना दिसत आहेत। छत्रपती संभाजीनगरमधून KK न्यूज नेटवर्क, धन्यवाद।